आज एका वर्षानंतर मी माहेरून सासरी चालले. हाय, हॅलो, नमस्कार. मी सेजल आणि स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या यूट्यूब व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग ॲक्च्युली मी सासरी जातानाचा आहे. प्रेग्नन्सीच्या 7व्या महिन्यामध्ये मी माझ्या माहेरी आले होते आणि आत्ता पिल्लू होऊन 8 महिने झालेले आहेत. आत्ता पिल्लू 8 महिन्याचे आहे आणि आत्ता चक्क 1 वर्षानंतर मी माझ्या सासरी चाललेले आहे. मनामध्ये खूप आशा, आकांक्षा आहेत. नवीन सुरुवात करायची आहे. पण मागे राहिलेल्या काही माहेरच्या आठवणी, पिल्लूच्या लहानपणीच्या आठवणी सोबत घेऊन चालले. जाताना खूप भरून आलं होतं आणि अक्षरशः जेव्हा मुलगी पहिल्यांदा माहेरून जेव्हा सासरी जात असते त्यावेळीची जी फिलिंग असते त्यापेक्षा पण भयंकर वेगळी फिलिंग मनामध्ये होती. आज पिल्लूला पण घरच्यांची एवढी सवय झाली होती ना, ती त्यांच्यामध्ये अक्षरशः रमून गेली होती. आणि बोलायचं झालं तर आई वडिलांचं तुम्हाला माहितीच आहे, आपल्यापेक्षा जास्त नातीवरच जास्त प्रेम असतं. घरी जाऊन पोचलो आणि आमचं छान असं स्वागत केलं माझ्या सासरी. श्रीदाला बघायला अक्षरशः आजूबाजूचे सगळे लोक गोळा झाले होते आणि घरातले पण इतके एक्सायटेड होते ना. एस्पेशली माझ्या सासूबाई, खूप एक्साइटमेंट होती त्यांना की बाळ घरी येणार, श्रीदा घरी येणार. अक्षरशः 8 महिन्यात सगळे खूप आतुरतेने वाट बघत होते. गेल्या गेल्या पहिले मामींनी मला ओवाळून घेतलं, आमचं औक्षण केलं. त्यानंतर खूप छान असं सगळ्यांनी फुलं टाकत आमचं स्वागत केलं. श्रीदा प्रवासामधून एवढी कंटाळली होती तरी पण ती सर्वांचे चेहरे बघून खूप एक्सायटेड पण होती की हे काय चालू आहे. तिला नक्की कळत नव्हतं, पण मला या गोष्टी करायच्या होत्या. कारण का जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तिला पण खूप छान वाटेल की माझ्या घरातल्यांनी, माझ्या एवढ्या सगळ्या कुटुंबातल्या माणसांनी माझं छान असं स्वागत केलं होतं. दरवाजाच्या एंट्रीलाच ना रांगोळीमधून लक्ष्मी आली, कन्यारत्न आणि लाडकी लेक हे सगळं बघून अक्षरशः मला पण भारावून गेलं होतं. आणि आमची एक इच्छा होती की आम्हाला आमच्या मुलीचे असे लक्ष्मीप्रमाणे पायाचे ठसे उमटवायचे होते रुमालावरती. आणि ही आमची इच्छा पूर्ण झाली, ती म्हणजे फक्त आणि फक्त माझ्या नंदेमुळे. हे सगळं डेकोरेशन त्यांनी केलं होतं. थँक्यू सो मच ताई, तुमच्यामुळे आमची ही सर्वात मोठी इच्छा आणि खूप छान असं आमचं वेलकम झालं. आणि या वेलकमच्या एंट्रीमध्ये जे काही डेकोरेशन्स केलेलं होतं ते पूर्णपणे फुलांनी आणि बलून्सनी केलं होतं, जे की खूप छान होतं. आणि ह्याचा जर का तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचा असेल नुसता डेकोरेशनचा, नक्की मला कमेंट करून सांगा, तर मी तो सुद्धा अपलोड करीन, तुमच्यापर्यंत पोचवीन. आणि डिलेव्हरी नंतर जेव्हा पहिल्यांदा मी माझ्या माहेरी गेलो होते तेव्हा सुद्धा माझं खूप छान असं वेलकम झालं होतं. पण इथे पिल्लूच्या डॅडींची पण इच्छा होती की इथे पण छान असं आपलं वेलकम होऊ दे आपल्या बाळाचं. त्यामुळे ही इच्छा पूर्ण झाली आणि श्रीदा पण खूप खुश होती. आणि श्रीदाला बघून आम्ही सुद्धा सगळे खूप खुश होतो. खूप छान झालं. त्यानंतर आम्ही जेवलो वगैरे आणि त्यानंतर पहिले आम्हाला काम होतं ते म्हणजे पिल्लूचं अन्नप्राशन करायचं होतं. दुसऱ्याच दिवशी अक्षरशः करायचं होतं. त्याचासुद्धा लॉंग व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येईनच. पण त्याआधी आम्ही त्याच दिवशी लगेच चेंज करून मार्केटला गेलो. आत्ता पिल्लू झालेली आहे 8 महिन्याची आणि तुम्ही बोलत असाल की 8 महिन्याची झाली आणि अन्नप्राशन का करते एवढ्या उशिरा, तर ह्याचं कारणसुद्धा मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पुढचा पण नक्की बघा. एवढा मोठा प्रवास करून आलो होतो पण तरी पण एनर्जी दुप्पट होती, का तर आपल्या लेकीचं छान असा आपल्याला सोहळा करायचा आहे. तर मी ह्यांच्यासोबत आले होते. खूप दिवसातनं आम्ही अक्षरशः दोघंजणं फिरत होतो आणि हे पण जाम खुश होते कारण का त्यांचं बाळ त्यांच्या घरी येणार होतं. तर काही ठिकाणी फिरलो, काही ठिकाणी आम्ही बघितलं काय काय कुठल्या गोष्टी कुठे कुठे छान भेटतात. तर अशा प्रकारे आमची शॉपिंग पण झाली. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय.